डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 75 फुटाचा पुतळ्याचं भूमिपूजन झालेलं आहे. काय सांगाल, महाराष्ट्रातला हा एकमेव पुतळा असं आहे? बिलकुल सांगायला आनंद होतो की गेली आम्ही 4 वर्षापूर्वी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा या ठिकाणी साकारली होती आणि साकारल्यानंतर 1 महिन्याची त्यावेळेस आम्हाला परवानगी दिली शासनाने. 1 महिना ठेवला, परंतु काही कालांतरानं आमच्या समाजाची मागणी आली की हा पुतळा कायमस्वरूपी या ठिकाणी करावा. मग मागणी धरल्यानंतर पुतळा तसा काढता येत नाही. एक वेळेस ठेवल्यानंतर बाबासाहेबांचा तर आम्ही त्यांना वचन दिलं की नक्की ह्या ठिकाणी आपली मागणी आहे, रास्त आहे, त्याचा नक्की आम्ही विचार करू म्हणून शासन दरबारी आम्ही अनेक फेऱ्या मारल्या आणि शासन दरबारी आम्ही हा पाठपुरावा करून त्या ठिकाणी आज पुतळा उभारत आहे. शासनानं परवानगी दिलेली आहे. काल परवाच परवानगी मिळाली आम्हाला आणि आज त्याचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत. आज डॉक्टर बाबासाहेबांची जी 75 फुटाची मूर्ती आज भारतामध्ये नाहीतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर आहेच आहे, भारतामध्ये अशी मूर्ती बऱ्याचशा आहेत, परंतु अशी मूर्ती आपल्याला मराठवाड्यामध्ये नाही. तर मला असं सांगावंसं वाटतं की आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा 75 फुटाचा हा पुतळा एक चांगला असं एक ह्या लातूरकरांसाठी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळावेत, लोकांना जनसामान्यापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी माहिती मिळावी म्हणून हा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूर्तीसाठी काय नाव? स्टॅच्यू ऑफ नॉलेज नाव आहे. किती दिवसामध्ये तयार होईल? हा पुतळा जवळ दर्शन घेत आहे आता सध्या टेंडर प्रोसेसमध्ये आहे. जसं टेंडर आलेल्याबरोबर जसं टेंडर पास होईल त्याला त्याचं काम दिलं जाईल. ते शासन स्तरावर आहे. आदरणीय कलेक्टर मॅडम आणि आदरणीय आपले आयुक्त हे सगळं काम पाहत आहेत. आता कशाचा पुतळा असणार? ब्रांचमध्ये पुतळा होणार आहे. ब्रांचमध्ये किती अवघड होतं ह्या सगळ्या परमिशन काढणं? एवढा मोठा पुतळा महाराष्ट्रात, लातूरमध्ये, आपल्या खूप लातूरमध्ये अवघड होतं. खरं म्हणजे खूप मोठा प्रश्न होता माझ्यासमोर की समाजाची मागणी आली आणि जेव्हा अनेक आमच्या दलित बांधव मागणी करायची, अनेक बोलायची त्यावेळेस की हा पुतळा झाला पाहिजे. खासदार साहेब तुम्ही काही करा, आपलं सरकार आहे, या सरकारमध्ये आपलं काम झालं पाहिजे या पुतळ्याचं. सरकार दरबारी आदरणीय आम्ही फडणवीस साहेबांकडे आम्ही मागणी केली आणि फडणवीस साहेबांनी त्या काळामध्ये आम्हाला ह्या पुतळ्याच्या ठिकाणी आले होते. त्यावेळेस आठवले साहेब आले होते, फडणवीस साहेब आले होते, महाजन साहेब आले होते, आपले पालकमंत्री आणि भैयासाहेब निरंजन पाटील त्या ठिकाणी या पुतळ्याबद्दल त्यांनी आवाज उठवला होता सभागृहामध्ये की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एक पुतळा व्हावा म्हणून त्यांनी सभागृहात हा प्रश्न उचलून धरला होता त्या काळी. आणि ह्या सगळ्या मागणीला मान्य करून आज आमच्या मागणीला यश आलेलं आहे. तर नक्कीच मी आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी. त्याच्यामुळे आज पुतळा ह्या ठिकाणी साकारत आहे. सत्ता असताना किती अडथळे होते? सत्ता नसताना टेक पॉलिटिक्स कशा असते त्यावर का कुठली गोष्ट फक्त पहिले एक पुतळा होता या ठिकाणी. त्यामुळे एक दुसरा पुतळा त्या ठिकाणी असणं, एक शासन दरबारी हे एक परवानगी घ्यावं लागतं. हा पुतळा झाल्यानंतर नक्कीच ते विचार करतील, समाज नक्कीच यावर विचार करेल. आणि कधीपर्यंत पुतळ्याचं काम पूर्ण होईल? हा पुतळा जसे 8 महिन्यामध्ये काम संपवलेलं आहे. पुढच्या बाबासाहेबांच्या जयंती दिनी हा बिलकुल लोकार्पण एवढा 100% मी सांगू. कोण येणार आहे लोकार्पण? लोकार्पणाला नक्कीच त्यावेळेस स्ट्रॅटेजी असेल आणि त्यावेळेस नक्कीच मोदीजींना बिलकुल मोदीशी नक्की डेफिनेटली तो प्रयत्न आम्ही नक्कीच करू मोदी साहेबांना आणण्याचा. आदरणीय आपले आपले महाराष्ट्र आदरणीय ज्यावेळेस कोणी ह्या ठिकाणी आमचे मुख्यमंत्री असतील नक्कीच त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येतील ही मला शाश्वती आहे. केंद्रातील मंत्री येतील नक्कीच मला ह्याची शाश्वती आहे. प्रधानमंत्री प्रयत्न करणार? बिलकुल प्रधानमंत्री राष्ट्रपतीपर्यंत मी प्रयत्न करणार आहे.